सांगलीतील वेदांत बंडगर हत्या प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या 5 संशयितांपैकी सागर उर्फ नानासाहेब माणिक चौगुले याने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। कवठेमंकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथील रहिवासी असलेल्या चौगुले याला प्रकृती बिघडल्याने पोलिसांनी तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। कवठेमंकाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी याबाबत माहिती दिली। दरम्यान चौगुलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली असून संशयित उपचारादरम्यान पसार होऊ नये यासाठी रुग्णालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। वेदांत बंडगर हत्या प्रकरणातील या घडामोडीमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।